नमस्कार. वेलकम टू युनिव्हर्सल टॉक. आज आपण पाहणार आहोत भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन आयकर अधिनियम 2025 बद्दलची महत्त्वाची माहिती. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या या नव्या कायद्यात नेमके काय बदल आहेत आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होणार आहे, हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. भारत सरकारने आयकर अधिनियम 2025 ची अधिसूचना जारी केली आहे. हा कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. हा नवा कायदा 64 वर्षे जुन्या आयकर अधिनियम 1961 ची जागा घेईल. तज्ज्ञांच्या मते या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे करप्रणाली सोपी होईल, तिची अंमलबजावणी सुधारेल आणि खटलेबाजीही कमी होईल. कराचे टप्पे किंवा दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु नोकरदार, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांवर परिणाम होईल असे अनेक बदल कायद्यात करण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून लागू होणारे मुख्य बदल कोणते? आता फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयरच्या जागी फक्त एकच टॅक्स इयर असेल. त्यामुळे गोंधळ कमी होईल आणि टॅक्स कॅल्क्युलेशन सोपं होईल. सध्या साधारण ITRच्या ITR 1 आणि ITR 2 फायलिंगची अंतिम मुदत जुलै 31 असेल. बिझनेस किंवा प्रोफेशनल ITRची अंतिम मुदत ITR 3 आणि ITR 4 31 ऑगस्टपर्यंत असेल. याव्यतिरिक्त ऑडिट झालेल्या प्रकरणांसाठी कंपन्यांसाठी अंतिम मुदत ऑक्टोबर 31 असेल. काही विशेष प्रकरणांमध्ये अंतिम मुदत नोव्हेंबर 30 असेल. सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे. टॅक्स इयरच्या समाप्तीपासून 12 महिन्यांपर्यंत शुल्क भरून सुधारित विवरणपत्र दाखल करता येतं. HR 1 शी निगडीत काय बदललं? नवीन नियमानुसार नोकरदार व्यक्तींसाठी घरभाडे भत्त्यावरील HR 1 कर सवलतीमध्येही सुधारणा झाली आहे. पण त्याचबरोबर नियम अधिक कठोरही झाले आहेत. आता या सवलतींचा लाभ घेण्यासाठी घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील व्यावहारिक संबंध नोंदवणं बंधनकारक असेल. नवीन नियमांनुसार मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरू येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या 50% घरभाडे भत्ता, हाऊस रेंट अलाउन्स अर्थात HRA ची सूट मिळेल, तर इतर ठिकाणांसाठी ही मर्यादा 40% राहील. आतापर्यंत फक्त मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथील कर्मचाऱ्यांना 50% सूट मिळत होती, तर इतर ठिकाणी ही सूट 40% होती. जर तुम्ही वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त भाडं देत असाल, तर तुम्हाला घरमालकाच्या पॅन कार्डचा तपशील सादर करावा लागेल. कंपनीच्या गाड्या आणि चालकांबाबत काय नियम? नवीन नियमांनुसार कंपनीकडून मिळालेल्या घराच्या टॅक्स व्हॅल्युएशनमध्ये कपात करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू आता शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असेल. 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पगाराच्या 10% असेल. 15 ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पगाराच्या 7.5% आणि इतर भागांमध्ये पगाराच्या 5% असेल. पूर्वी हे दर 15% होते. यामुळे खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवरचा कर कमी होईल. कार वापरासंबंधीचे नियमही बदलण्यात आले आहेत. जर एखादा कर्मचारी कंपनीची कार वैयक्तिक आणि शासकीय अशा दोन्ही कामांसाठी वापरत असेल, तर 6 लिटर इंजिन क्षमतेच्या कारसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू दरमहा 5,000 रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या क्षमतेच्या कारसाठी दरमहा 7,000 रुपये असेल. कंपनीकडून ड्रायव्हर देण्यात आला असेल, तर या रकमेत दरमहा 3,000 रुपये जोडले जातील. याशिवाय कंपनीकडून देण्यात येणाऱ्या भेटवस्तू किंवा व्हाउचर्स हे 15,000 रुपयांपर्यंत टॅक्स फ्री असतील. या सुविधांवर किती सूट आहे? कर्मचाऱ्यांसाठी फ्री फूड, बेव्हरेजवर असणाऱ्या सवलतीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा प्रति मील 50 रुपये होती, पण आता ती वाढवून 200 रुपये करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या भेटवस्तू किंवा व्हाउचर्स 15,000 रुपयांपर्यंत करमुक्त असतील, परंतु रक्कम यापेक्षा जास्त असल्यास संपूर्ण रकमेवर कर लागेल. एज्युकेशन अलाउन्सवरील टॅक्स सवलत. मुलांच्या एज्युकेशन अलाउन्सवर दरमहा 3,000 रुपयांची कर सवलत मिळेल. ही सवलत संपूर्ण भारतात जास्तीत जास्त 2 मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध असेल. यापूर्वी ही रक्कम फक्त 100 रुपये होती. तर हॉस्टेल अलाउन्समध्ये दरमहा 9,000 रुपयांपर्यंतची सवलत आहे.
ही सवलत देखील जास्तीत जास्त 2 मुलांपुरती मर्यादित आहे. यापूर्वी ही सवलतीची रक्कम 300 रुपये होती. कॅपिटल गेन बाबत स्पष्टीकरण नव्या अधिसूचनेमध्ये मालमत्ता किती कालावधीसाठी धारण केली आहे, हे कसं ठरवलं जाईल, हे देखील स्पष्ट केलेलं आहे. जे लाभ अल्पकालीन आहे की दीर्घकालीन, हे ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता, जर एखादी सिक्युरिटी, जसे की शेअर्स किंवा डिबेंचर्स कन्व्हर्ट केली असेल, तर तिचा होल्डिंगचा कालावधी देखील पूर्वी होल्ड केलेल्या मूळ गुंतवणुकीच्या, जसे की बॉन्ड्स किंवा डिपॉझिट सर्टिफिकेट्स, कालावधीमध्ये जोडला जाईल. इकॉनॉमिक टाइम्स मधील एका वृत्तानुसार, नवीन नियमांमुळे कॅपिटल गेन टॅक्स, शेअर बाजारातील व्यवहार आणि नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेशन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नियमांचं पालन अधिक कडक करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, काही डिस्क्लोजर सुलभ करण्यात आले आहेत. नवीन नियमांमध्ये विविध कर संबंधित कार्ये आणि कार्यपद्धतींचा समावेश असलेले 150 हून अधिक फॉर्म सादर करण्यात आले आहेत. या वृत्तानुसार, आता ऑडिटर्स आणि कंपन्यांवर वाढीव जबाबदाऱ्या येतील आणि त्यांना परदेशी उत्पन्नावरील कर सवलतींच्या दाव्यांची अधिक कठोरपणे छाननी करावी लागेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. युनिव्हर्सल टॉक चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत राहा.